नमस्कार. आर्ट सर्कलच्या 30 वाचन वसा या उपक्रमामध्ये मी वैनतेय जोशी, मी दीप्ती पंडित. मी ऋत्विज रवींद्र आपटे आपणा सर्वांचं स्वागत करतो. आज आम्ही वाचणार आहोत नितीन रिंढे लिखित पासोडी. पुस्तकाविषयी थोडंसं. मराठी मनातलं पासोडी या शब्दाच्या अर्थाचं साहचर्य, वैचित्र्य आणि विविधतापूर्ण विलक्षण अशा 4 शतकांपूर्वीच्या प्रसिद्ध साहित्यकृतीशी निगडित आहे. प्रतिपाद्य विषयाबद्दलची अपार आस्था प्रचलित चौकटीत मांडता येऊ न शकण्यातून निर्माण झालेली पटविस्ताराची आस यातून दिसते. 1.5 दशकात लिहिलं गेलेलं, वैविध्य असलेलं, तरीही एका व्यापक सूत्रात बांधलं जाऊ शकणारं हे लेखन, आस्थेच्या अंतर्कक्षेतलं जे जे काही आहे ते प्रस्तुत पुस्तकात साहित्य या एका सूत्रात आणलेलं आहे. म्हणूनही या पुस्तकाचं शीर्षक पासोडी असं आहे. वाङ्मय व्यवहार, संस्कृती व्यवहार आणि वाचन व्यवहार यांचा परस्परांशी अन्योन्य असा संबंध असतो आणि नितीन रिंढे जेव्हा त्यातल्या एका व्यवहाराविषयी लिहितात तेव्हा ते त्याचे इतर व्यवहारांशी असलेले संबंध दाखवत आपल्या सूत्राच्या चतुस्सीमा विस्तृत करतात. पुस्तकं, गाजलेली आणि न गाजलेली. दक्षिणी हिंदू लोकात अजून मराठी ग्रंथ अथवा वर्तमानपत्रे वाचण्याची गोडीच लागली नाही. आमच्या लोकांस मराठी ग्रंथ वाचण्याचाच आळस इतकेच केवळ नाही, परंतु इंग्रजी ग्रंथ तरी लक्ष लावून वाचायास ते कोठे इच्छितात. सांप्रतकाळी त्यांची मने बहुत करून ख्यालीखुशालीकडे आणि डामडौलाकडे लागली आहेत. गोविंद नारायण माडगावकर. मुंबईचे वर्णन. हे आजच्या महाराष्ट्राचं वर्णन वाटेल, पण प्रत्यक्षात ते गोना माडगावकरांनी दक्षिणी हिंदू म्हणजे देशावरून आणि कोकणातून मुंबईत राहायला आलेल्या महाराष्ट्रीय लोकांविषयी 1863 मध्ये केलेलं आहे. मुंबईत त्या काळी राहणाऱ्या पारशी आणि गुजराती लोकांशी तुलना करत महाराष्ट्रीय लोकांविषयी त्यांनी नोंदवलेलं हे निरीक्षण. 1863 मध्ये मराठी समाजाची लोकसंख्या काही लाख होती. साक्षरता 10% कमी. दीर्घकाळापासून चालत आलेल्या मौखिक परंपरेचे संस्कार आणि वर्चस्व कायम होतं. तेव्हा एका मराठी पुस्तकाची आवृत्ती 1000 प्रतींची निघे. आज मराठी भाषक समाजाची संख्या 10 कोटीच्या आसपास आहे. साक्षरता 80% घरात गेली आहे. मराठी पुस्तकाची आवृत्ती मात्र तेवढीच 1000 प्रतींचीच राहिली आहे. पुस्तक वाचण्याच्या गेल्या 40 वर्षाच्या काळात महाराष्ट्राची लोकसंख्या 6 कोटींवरून 12 कोटींवर गेली आहे. आजच्या या 12 कोटींपैकी 6 कोटी लोक तरुण व प्रौढ वयातले आहेत. त्यापैकी 1 कोटी लोकांना काही कारणाने वाचता येत नाही. अल्पशिक्षण, निरक्षरता किंवा आणखी काही, म्हणून बाजूला ठेवू. म्हणजे आज महाराष्ट्रात सुमारे 5 कोटी लोक वाचनक्षम आहेत. आजच्या मराठी समाजात अत्यंत लोकप्रिय ठरणाऱ्या पुस्तकाला 5-7 वर्षांच्या अवधीत 1 ते 2.5 लाख वाचक मिळतात. हे चालू काळातलं मराठी पुस्तकाच्या लोकप्रियतेचं सर्वोच्च शिखर. या पुस्तकांना पुढची 20 ते 30 वर्ष असाच वाचक वर्ग मिळाला तर ढोबळमानाने त्यांचीही एकूण वाचक संख्या अंदाजे 10 लाख एवढी असेल. अर्थात लोकप्रियतेलाही काळाची मर्यादा असतेच. सर्वच पुस्तकं सर्व काळ मोठ्या प्रमाणावर विकली, वाचली जात नाहीत. लेखाच्या सुरुवातीलाच आकड्यांचा हा पसारा मांडण्याचं कारण असं. 5 कोटी वाचनक्षम लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय ठरलेली पुस्तकं वाचणारे वाचक जेमतेम 0.5% ते 0.5% इतकेच असतात. हे आपल्याला ध्यानात यायला हवं. हा एवढाच मराठी पुस्तकांच्या गाजण्याचा परीघ. सगळीच गाजलेली पुस्तकं इतक्या प्रमाणात विकली, वाचली जात नाहीत. याचा अर्थ
त्यांच्या वाट्याला 0.5% कमी वाचक येतात. मराठी पुस्तकांचा गाजण्या न गाजण्याचा परीघ हा इतका छोटा आहे आणि मराठी समाजातलं हे छोटं वाचक समुदायाचं वर्तुळ. त्या वर्तुळात गाजलेली न गाजलेली पुस्तकं हा या लेखनाचा विषय. तेव्हा या लेखात होणाऱ्या चर्चेचा एकूण मराठी समाजाशी संबंध काय आहे असा प्रश्न मला पडलाय. हा प्रश्न मनात ठेवूनच हा लेख वाचावा ही विनंती. आणखी एक, कोणत्याही लेखकाला तो द्रष्टा ठरला तर ते आवडेलच, पण आपण 19व्या शतकात समकालीन समाजाच्या वाचनाविषयी केलेलं निदान 21व्या शतकातही कायम राहण्या इतपत द्रष्टेपणाचं ठरावं असं दुःस्वप्न गोना माडगावकरांसारख्या हाडाच्या ग्रंथकाराने 150 वर्षापूर्वी नक्कीच पाहिलं नसेल. एखादं पुस्तक गाजण्यामागं किंवा न गाजण्यामागं अनेक कारणं दडलेली असतात. पुस्तक गाजतं म्हणजे नेमकं काय होतं? काही पुस्तकांविषयी खूप चर्चा होते, पण विक्री मात्र त्या मानाने कमी. मराठीत अशी अनेक पुस्तकं आहेत. काही पुस्तकं कोणत्या ना कोणत्या कारणाने वादग्रस्त ठरून गाजतात, त्यामुळे त्यांची विक्री वाढू शकते. काही लेखकांचा वाचक वर्ग विस्तारत जातो, तशी त्यांची पुस्तकं गाजू लागतात, विकली जाऊ लागतात. काही पुस्तकांचा प्रसार माध्यमातून, समीक्षकांकडून फारसा गाजावाजा न होताही त्यांची विक्री, वाचन मोठ्या प्रमाणावर होतं. काही पुस्तकं वाचकांच्या ठराविक वर्तुळातच गाजतात, वाचली जातात, पण त्यांचा परिणाम मात्र त्या मानाने व्यापक पातळीवर दिसून येतो. मुळात एखादं पुस्तक गाजलं तरी ते समाजातल्या संपूर्ण वाचक वर्गाकडून वाचलं जातं असं नाही. प्रत्येक पुस्तकाचा एक उद्देशित वाचक समुदाय अर्थात टार्गेट रीडर असतो. वाचकात अभिरुचीनुसार समुदाय तयार झालेले असतात. अर्थात अभिरुचीचे काही सामायिक प्रदेश सुद्धा असतात. वाचनाच्या कृतीमागे वाचकाच्या निरनिराळ्या मानसिक, बौद्धिक, भावनिक गरजा असू शकतात. कोणत्या पुस्तकाद्वारे आपल्याला या गरजा पूर्ण होतील याची त्याला जाणीव असेल तर तो त्या प्रकारच्या पुस्तकांची वाचनासाठी निवड करतो. पुस्तकाचा वाचक वर्ग अशा वेगवेगळ्या प्रेरणातून आकाराला येतो. एखादं पुस्तक न गाजणं म्हणजे त्याची फारशी चर्चा न होणं किंवा चर्चा होऊनही ते वाचकाच्या एका मर्यादित समूहामध्येच वाचलं जाणं किंवा सर्वच वाचक समीक्षकांकडून दुर्लक्षित राहणं. मराठीमध्ये अशीही भरपूर पुस्तकं आहेत. अशा न गाजलेल्या पुस्तकांविषयी लिहायचं झाल्यास प्रत्यक्षात गाजलेल्या पुस्तकांविषयी लिहावं लागेल. ती पुस्तकं कोणत्या कारणांमुळे गाजली हे लक्षात आलं तर न गाजलेली पुस्तकं का गाजली नाहीत हे कळेल. ऐतिहासिक कादंबऱ्या गाजतात. आता पुस्तक गाजण्याविषयी मराठीत काही ठोकताळे आहेत. त्यापैकी एक ठोकताळा म्हणजे ऐतिहासिक पौराणिक कादंबऱ्या अधिक लोकप्रिय होतात. हा समज पुरेसा खरा आहे. हे हरिनारायण आपटे, नाथ माधव, विवा हडप यांच्यापासून अगदी आत्तापर्यंत रणजित देसाई, विश्वास पाटील यांच्यापर्यंतच्या ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या उदाहरणाने दाखवून देता येईल. मराठीतल्या ऐतिहासिक कादंबऱ्या वाचकांच्या भावनेला आवाहन करतात, त्यांचं स्मरणरंजन करतात. या उलट शेजवलकरांचं पानिपत किंवा युगांत, व्यासपर्व ही काही पुस्तकं इतिहास, महाकाव्य यातील घटनांचं, त्या घटनांमागील व्यवस्थेचं विशिष्ट दृष्टिकोनातून विश्लेषणही करतात. हा चिकित्सक दृष्टिकोन गेल्या 100 वर्षापासून ऐतिहासिक कादंबऱ्यांच्या वाचनातून भावना विव्हलता आणि स्मरणरंजन यावर पोसल्या गेलेल्या वाचकाला पेलवत नाही. त्यामुळे मराठीत ऐतिहासिक पौराणिक कादंबऱ्या लोकप्रिय होत असल्या तरी इतिहास पुराणाविषयी वैचारिक चर्चा करणारी गंभीर पुस्तकं मात्र लोकप्रिय झालेली नाहीत.
असा चिकित्सक दृष्टिकोन ज्या तुरळक ऐतिहासिक कादंबऱ्यांमध्ये दिसतो त्या देखील ऐतिहासिक असल्या तरीही लोकप्रिय झालेल्या नाहीत. मराठीतल्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी केलेला भूतकाळाचा गौरव, मराठा नायकांच्या मराठा सैन्याच्या पराभवाचं, दोषाचं उदात्तीकरण या गोष्टी मराठी वाचकांचा स्वाभिमान कुरवाळतात. असं गौरवीकरण, उदात्तीकरण टाळून पेशवाईतल्या नकारात्मक गोष्टी दाखवणाऱ्या या कादंबऱ्या वाचकाच्या पचनी पडणं अवघड आहे. म्हणजे मराठी वाचकांना इतिहासविषयक पुस्तकांपेक्षा ऐतिहासिक कादंबरी या साहित्य प्रकारातली पुस्तकं आवडतात हा समज गैर आहे. असं म्हणायला हवं की मराठी वाचकांना मराठेशाहीचा, पेशवाईचा गौरव करणारी, त्यांचं उदात्तीकरण करणारी पुस्तकं आवडतात. असं गौरवीकरण, उदात्तीकरण ज्या ऐतिहासिक कादंबऱ्यांनी केलं आहे त्या मराठी वाचकांमध्ये गाजल्या आहेत. या दोन कालखंडांची चिकित्सा करणारी पुस्तकं, कादंबरी किंवा अन्य साहित्य प्रकारातली मराठी वाचकांनी पूर्णपणे दुर्लक्षिली आहेत. इथंच मराठी वाचकांबद्दलचा आणखी एक मुद्दा स्पष्ट होईल. मराठी वाचकांना मराठेशाही आणि पेशवाई या दोनच ऐतिहासिक कालखंडांवरचं साहित्य वाचण्यात रस आहे. या कालखंडातल्या राजघराण्यातल्या व्यक्ती याच केवळ ऐतिहासिक कादंबरीचा विषय ठरू शकतात असाही समज आहे. हाच इतिहास महाराष्ट्रात लोकप्रिय आहे कारण त्याद्वारे मराठी समाजाच्या जात्याभिमानी म्हणजे मराठा ब्राह्मण आणि धर्माभिमानी म्हणजेच मुस्लिमांविरुद्ध हिंदुत्व अशा अस्मिता गोंजारल्या जातात. प्रत्यक्षात महाराष्ट्राचा 2000 वर्षाचा सलग इतिहास उपलब्ध आहे. त्यापैकी इसवी सनाच्या पहिल्या 6-7 शतकांच्या काळातला बौद्ध महाराष्ट्र किंवा त्यानंतरचा नाथपंथी, महानुभाव, वारकरी महाराष्ट्र या कालखंडांचा इतिहास मराठी ऐतिहासिक कादंबरीकारांना का खुणावत नाही हे स्पष्ट आहे. माहितीपर पुस्तकं गाजतात. अलीकडचा दुसरा एक समज असा की आता माहिती युग सुरू झालेलं आहे. त्यामुळे माहितीपर पुस्तकं मोठ्या प्रमाणावर वाचली जात आहेत. माहितीपर पुस्तकं मराठीत पूर्वीपासून प्रकाशित होत आहेत. नॅशनल बुक ट्रस्टतर्फे विज्ञान, समाजशास्त्र, इतिहासातले निरनिराळे कालखंड या विषयांवरची कितीतरी पुस्तकं आजवर प्रकाशित झालेली आहेत. आज माहितीयुग अवतरूनही या पुस्तकाला वाचक वर्ग मिळालेला नाही. नॅशनल बुक ट्रस्ट, साहित्य संस्कृती मंडळ या सरकारी प्रकाशन संस्था आहेत. त्यांची अनेक चांगली पुस्तकं वितरण व्यवस्थेअभावी पडून आहेत. ही पुस्तकं फक्त त्यांच्या मुंबई, पुणे अशा शहरातल्या विक्री केंद्रातच मिळतात. निमशहरी ग्रामीण भागात नवा वाचक वर्ग तयार झालेला आहे. त्यांच्यापर्यंत ही पुस्तकं पोहोचतच नाहीत. शिवाय हे जसं माहितीचं युग आहे ना तसं जाहिरातीचंही युग आहे. आजच्या बाजार व्यवस्थेत प्रत्येक व्यक्ती ग्राहक बनलेली आहे. या व्यवस्थेच्या नियमानुसार ग्राहकाला ती वस्तू विकत घेण्याची इच्छा होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्या वस्तूची जाहिरात करणं हाच आहे. जाहिरात आणि विक्री व्यवस्था नसल्याने या पुस्तकांना वाचकच मिळाला नाही असं आपण समजू. सोपी भाषा, सोप्पा आशय म्हणजे डोक्याला ताप वाईट. मराठी वाचकाला एखाद्या विषयाचं, सिद्धांताचं सुलभीकरण करून सांगितलेलं आवडतं. प्रासादिक भाषेची सवय त्याच्या अंगवळणी पहिल्यापासूनच पडलेली आहे. भाषेशी तो फार निष्क्रियतेने भिडतो. भाषा वाचली की आपल्याला चटकन म्हणजेच कोणतेही विशेष प्रयत्न न करता अर्थ कळला पाहिजे असा मराठी वाचकाचा हट्ट असतो. भाषेतून अर्थ निर्माण होण्याच्या प्रक्रियेत वाचकानेही सक्रिय असलं पाहिजे हे तत्व सामान्य मराठी वाचकाला ठाऊकच नाही. मराठी भाषकाचं मातृभाषेचं ज्ञानही ढोबळ असतं. त्यामुळे जरा संदर्भ अधिक आले, भाषेत सूचकता आली, अमूर्त कल्पना आल्या की तो गडबडून जातो. पण कोणत्याही शास्त्रीय ज्ञानाच्या सुलभीकरणाला देखील मर्यादा असतातच. फार सोपं करून सांगितल्यास बऱ्याच वेळा त्यातला मुद्दा पातळ होण्याची किंवा आशयच हरवून बसण्याची शक्यता असते. ज्ञान सोपं करून सांगायचं म्हटलं की फार खोलात शिरताही येत नाही.
वाचकाच्या मनात नव्या कल्पना रुजवण्याऐवजी सोप्या लेखनाद्वारे त्याला केवळ त्या ज्ञानक्षेत्राची तोंड ओळख करून दिली जाते. इंग्रजीतली पॉप्युलर सायन्स या प्रकारातली पुस्तकं चाळून पाहिल्यास मराठीत लोकप्रिय होणारी माहितीपर पुस्तकं किती उथळ ढोबळ ज्ञान वाचकाला पुरवतात हे आपल्या लक्षात येईल. प्रकाशनाचा ब्रँड. अच्युत गोडबोले यांची पुस्तकं प्रकाशित करणारं राजहंस प्रकाशन आज मराठी प्रकाशन व्यवसायातला एक मोठा ब्रँड ठरलाय. ह्या प्रकाशनाने स्वतःचा असा पुस्तकांचा ग्राहक वर्ग तयार केलाय. गोडबोल्यांच्या पुस्तकाचा खप होण्यामागे हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे. अन्यथा कोणीतरी कोपऱ्यातला प्रकाशक एखादं चांगलं पुस्तक प्रकाशित करतो आणि त्याचा थांगपत्ता प्रसारमाध्यमं, समीक्षक, वाचक यांच्यापैकी कोणालाच लागत नाही. असंही मराठीत खूपदा घडताना दिसतं. लिओ ह्युबरमॅन ह्या लेखकाचं माणसाच्या ऐहिक सुखाची गोष्ट हे अप्रतिम पुस्तक मराठीत एल्गार प्रकाशनाने 1984 मध्ये प्रकाशित केलं. कांचन निजसुरे आणि रमेश पाध्ये यांनी भाषांतर केलेल्या या पुस्तकात भौतिकवादी दृष्टिकोनातून मानवाचा भांडवलशाहीपर्यंतचा इतिहास मांडलेला आहे. विद्याधर अमृते यांनी 5-6 वर्षापूर्वी तयार केलेला महाराष्ट्राचा अटलास किंवा ठाण्याच्या जवाहर वाचनालयाने परममित्र प्रकाशनाच्या सहाय्याने यावर्षीच प्रकाशित केलेलं नकाशाच्या रेषांवरून चालताना हे प्रकाश जोशी यांचं नकाशांचा आनंद, आस्वाद आणि आख्यायिका सांगणारं पुस्तक ही आणखी 2 उदाहरणं. अमृताने तयार केलेला अटलास मराठी माध्यमातून भूगोल शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. तर प्रकाश जोशी यांच्या पुस्तकात नकाशाच्या शास्त्रीय ज्ञानाबरोबरच नकाशा तयार करण्याच्या व नकाशा वाचनाच्या पद्धती, नकाशाचा इतिहास इत्यादींची माहितीही दिलेली आहे. लेखक नावाजलेला नाही, प्रकाशक ब्रँडेड नाही, पुस्तकाची जाहिरात झालेली नाही. अशा परिस्थितीत ही पुस्तकं मराठीतल्या विस्कळीत आणि तोकड्या वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून किती वाचकांपर्यंत पोहोचतील. लेखकाविषयीचं मिथ. पुस्तक गाजण्यामध्ये प्रकाशकाच्या ब्रँडप्रमाणे लेखकाभोवती तयार झालेलं एखादं मिथ याचाही काही प्रमाणात हातभार लागलेला असतो. बऱ्याचदा समाजाला लेखकाभोवती अशी वलय निर्माण करण्याची गरज असते. सिनेमातल्या नायकांमध्ये सामान्य प्रेक्षक ज्याप्रमाणे स्वतःची स्वप्नपूर्ती बघतो, कादंबऱ्यातल्या नायकाद्वारे तो आपल्या इच्छा पूर्ण करून घेतो, तसाच काहीसा हा प्रकार आहे. समाजाला वेगवेगळ्या पातळ्यांवर नायक हवाच असतो. लेखकाच्या व्यक्तिगत आवडीनिवडीचं रूपांतर त्याच्या भोवतीच्या वलयांमध्ये होणं म्हणजे लेखकाचं मिथ तयार होणं. लेखकाच्या लेखनाशी या गोष्टींचा संबंध नसतो, पण तरीही त्याचं लेखन वाचताना, त्यावर चर्चा करताना या गोष्टींची ठळकपणे चर्चा होते. लेखक आपलं मिथ बनावं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करत नसतो, पण त्याने लोकांना पुरवलेल्या तपशिलांमधूनच त्याच्या भोवतीच्या वलयांचा उगम होऊ लागतो. बहुतेकदा असं दिसतं की अशा एखाद्या तऱ्हेने आपल्याविषयी काही मिथ तयार होऊ लागलं आहे असं लक्षात आल्यावर लेखक आपल्या भोवतीची ती वलय खोडून काढण्याचा प्रयत्नही करत नाही. बऱ्याचदा ती त्याची मानसिक गरजही असते. लेखकांविषयीच्या अशा मिथ्स तयार होऊ देणं यात व्यावहारिकदृष्ट्या फायदा आहे हे प्रकाशकांना जाणवलेलं असतं. पुस्तक लोकप्रिय व्हायला यामुळे काही प्रमाणात का होईना पण हातभार लागतो. हौशी आणि चळवळे प्रकाशक. अशा प्रकारे पुस्तकांच्या गाजण्याविषयीच्या रूढ समजुतींचा मागोवा घेताना आणखी 2 मुद्द्यांचा विचार करायलाच हवा. मराठीत अनेक प्रकाशक हौशी आहेत. ते पुस्तकाची निर्मिती तर करतात, पण ही पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची व्यावसायिक यंत्रणा त्यांच्यापाशी नसते. त्यामुळे अशा प्रकाशकांनी प्रकाशित केलेली अत्यंत चांगली पुस्तकं वाचकांपासून वंचित राहिलेली आहेत. वर नॅशनल बुक ट्रस्ट आणि साहित्य संस्कृती मंडळाच्या पुस्तकांचा उल्लेख केलाच आहे.
हे खरं तर हौशी प्रकाशक नव्हेत. उलट त्यांच्याकडे सरकार नावाची अजस्त्र व्यवस्था आहे. पण ही व्यवस्था पुस्तकांचा प्रसार करण्यासाठी कुचकामी आहे हे आता सिद्ध झालेलं आहे. पण त्यांच्याशिवाय काही संस्था किंवा व्यक्तींनी मराठीत काही महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. उदाहरणार्थ आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्या आत्मचरित्राला ज.स. सुखटणकर लिखित चरित्राची जोड देऊन ते एकत्रित पुस्तक रूपाने धर्मानंद या शीर्षकाने दी गोवा हिंदू असोसिएशन या संस्थेने 1976 मध्ये प्रकाशित केलं. पण वितरणाअभावी मराठीतलं अक्षरवाङ्मय ठरावं अशा दर्जाचं हे आत्मचरित्र लोकांपर्यंत नीट पोहोचलंच नाही. धर्मानंद कोसंबी यांच्या आत्मचरित्रातून ज्ञानाची तृष्णा मनुष्याला आयुष्यभर किती झपाटून टाकू शकते याचं दर्शन तर घडतंच. पण त्याचबरोबर 19व्या शतकाच्या अखेरीपासून भारतात सुरू झालेल्या बौद्ध धर्म आणि तत्त्वज्ञान यांच्या पुनरुज्जीवन प्रक्रियेचा हे चरित्र म्हणजे महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. अशीच गत मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने प्रकाशित केलेल्या कृष्णराव अर्जुन केळुस्कर यांच्या आत्मचरित्र आणि चरित्राची झालेली आहे. 20व्या शतकाच्या प्रारंभी बहुजन समाजातल्या एका अभ्यासू तरुणाला ज्ञाननिर्मितीच्या ग्रंथलेखनाच्या क्षेत्रात प्रस्थापितांविरुद्ध कसा संघर्ष करावा लागला याचं दर्शन या पुस्तकातून घडतं. या दोन्ही पुस्तकांची सातत्याने पुनर्मुद्रणं झाली पाहिजेत. ज्ञान आणि मूल्य यांना जीवनात किती महत्त्वाचं स्थान असतं तेही पुस्तक वाचून निश्चितपणे लक्षात येतं. या रांगेतली आणखी उदाहरण सांगायची म्हणजे मरियम मकेबा या आफ्रिकी गायिकेचं आत्मचरित्र काळे गाणे आणि मराठीतले विद्रोही कविशाहीर संभाजी भगत यांचं आत्मचरित्र कातळाखालचं पाणी. काळे गाणे ज्योत्स्ना कमल यांनी अनुवादित करून प्रकाशित केलं. या पुस्तकाची एकच आवृत्ती निघाली. ती किती वाचकांपर्यंत पोहोचली असेल? कातळाखालचं पाणी संभाजी भगत यांच्या चळवळीतल्या मित्रांनी सहकार्याने प्रकाशित केलं. पण व्यापक वाचक वर्गात पुस्तकाच्या वितरणाचं काय? मराठीतला पुस्तक प्रकाशनाचा हा आणखी एक प्रकार. चळवळीतल्या लोकांनी चळवळीच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचावं एवढ्याच माफक उद्देशाने पुस्तक प्रकाशित करणं. ही अशी हटके पुस्तकं हौशी किंवा प्रयोगशील किंवा चळवळीतल्या प्रकाशकांनीच काढण्यामागे एक अपरिहार्यताही दिसते. प्रस्थापित प्रकाशकांना लोकप्रिय होण्याची विक्री होण्याची ठाम खात्री असेल अशीच पुस्तकं काढण्यामध्ये रस असतो. पुस्तक थोडं वेगळं असेल तर ते छापायला ते तयार नसतात. मग अशा मुख्य प्रवाहाबाहेरच्या प्रकाशकाला ती जबाबदारी अंगावर घ्यावी लागते आणि त्यांचं वितरण धडपणे न झाल्यामुळे ही पुस्तकं अखेर पडून राहतात. पुस्तक वितरणाची अव्यवस्था. पुस्तक वितरणाची महाराष्ट्रातली यंत्रणा हा एक मोठा विनोदच आहे. मराठीतल्या प्रथितयश लेखकांची प्रकाशकांची पुस्तकही महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या ठिकाणी विकत मिळतील याचीही खात्री नसते. तालुके आणि छोट्या गावांची गोष्ट सोडा. महाराष्ट्राच्या विचारशीलतेचा पुढारलेपणाचा आपण एरवी एवढा टेंभा मिरवतो, पण या महाराष्ट्रात जिल्ह्याच्या सर्व शहरात देखील पुस्तकांची दुकानं नाहीत. मुंबई पुण्यातल्या दुकानात मोठ्या शहरातल्या प्रस्थापित प्रकाशकांची पुस्तकं मिळतील, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रकाशित होणारी चांगली पुस्तकं मुंबई पुण्याच्या या दुकानातून मिळतच नाहीत. मराठीत आज वाचनक्षम लोकसंख्या काही कोटींच्या घरात असूनही लोकप्रिय पुस्तकांचा खप देखील काही हजारावरच अडकून पडल्याचं महत्त्वाचं कारण अपुरी पुस्तक वितरण व्यवस्था हे आहे. याला पर्याय म्हणून ग्रंथालय वाचक चळवळ किंवा इतर काही प्रकाशकांनी वाचकांची सदस्य नोंदणी स्वतंत्रपणे करून त्यांना थेट पुस्तकं वितरित करण्याचा प्रयोग करून पाहिला. पण एका मर्यादेपलीकडे ही सदस्य संख्या वाढत नाही असं लक्षात आलं. गावोगाव फिरत्या असणाऱ्या ग्रंथजत्रांना पुस्तकं तळागाळापर्यंत नेणं काही प्रमाणात साधलं आहे. यावरून पुस्तकांचा आजचा वाचक नेमका कुठे आहे याचा अदमास घेता येईल. ग्रंथ संस्कृती रुजण्यासाठी तिच्यातली प्रत्येक पायरी खूपच तकलादू आहे. पुस्तकांच्या विक्री केंद्राचं छोट्या छोट्या गावांमध्ये देखील जाळं विणलं जाण्याची गरज आहे.
या व्यवसायात जर नफा दिसत नसेल तर कोण अशा विक्री केंद्रांसाठी जागा, वेळ आणि पैसा खर्च करायला तयार होईल? त्यासाठी अशा विक्रेत्यांना महाराष्ट्रातल्या सर्व महत्त्वाच्या पुस्तकांच्या सूची उपलब्ध होणं, पुस्तकांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार रोखीत जलदीने होणं, या गोष्टी घडण्याची आवश्यकता आहे. अलीकडे ऑनलाईन पुस्तकांच्या दुकानांमधून मराठी पुस्तकांची खरेदी देखील मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. वाचक कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याला हवं ते पुस्तक हवं तेव्हा बाजारात सहजपणे उपलब्ध होणं ही पुस्तक वितरणाच्या दृष्टीने आदर्श व्यवस्था ठरेल. भाषांतरित पुस्तकं एक समस्या. सध्या मराठीत भाषांतरित पुस्तकाचं वारं जोराने वाहू लागलं आहे. पण परभाषातून, विशेषतः इंग्रजीतून कोणती पुस्तकं भाषांतरित होत आहेत? खूप विक्या कादंबऱ्या आणि माहितीपूर पुस्तकं. अनेक प्रस्थापित प्रकाशक मराठी साहित्यातला भाषांतरित पुस्तकांचा कचरा अत्यंत झपाट्याने वाढवत आहेत. खरं तर परभाषेतून कोणती पुस्तकं आपल्या भाषेत यावी याचे निर्णय जबाबदारीने जाणीवपूर्वक घ्यायला पाहिजेत. केवळ बाजारातला फायदा बघितला तर प्रकाशकांची कमाई वाढते, पण स्वभाषकांची अभिरुची मात्र बिघडते. इंग्रजीतून मराठीत आलेल्या खूप विक्या कादंबऱ्या वाचून असलच साहित्य इंग्रजीत पर्यायाने जागतिक स्तरावर थोर मानलं जातं असा गैरसमज सामान्य वाचकांचा होतो. गेल्या शतकभरात जागतिक पातळीवर श्रेष्ठ मानल्या गेलेल्या किती कवी लेखकांचं साहित्य मराठीत अनुवादित झालं? शोधून सापडणंही मुश्किल. मराठीत दोस्तोवस्की, टॉल्स्टॉय, चेकाव, स्टेफान झ्वाइंग अशा काही जुन्या मोठ्या लेखकांचे अनुवाद आधीच्या पिढीतल्या अनुवादकांनी केले. पण सार्त्र, काम्यू, काफका या मराठीत गाजावाजा झालेल्या लेखकांची एकही महत्वाची कादंबरी मराठीत आली नाही. मोठ्या प्रकाशकांनी तसे प्रयत्न केल्याचंही दिसत नाही. त्या मनाने नाट्य क्षेत्रातल्या लोकांनी त्यांच्या समकालीन असलेल्या जागतिक नाट्यकृतींचे मराठी अनुवाद बरेच केले. गेल्या 40 वर्षातले जगातले मोठे लेखक मराठीत माहीतही नाहीत. त्यांचा अनुवाद होणं दूरच. याउलट हिंदीमध्ये जगातले बहुतेक मोठे लेखक कवी वाचायला मिळतात. युरोपात खूप विके मानले जाणारे डॅन ब्राऊन, पावलो कोएलो यांच्यासारखे दुय्यम तिय्यम दर्जाचे लेखकच मराठीत अधिक अनुवादिले वाचले जातात. आपल्या वाचनाची इयत्ता सुधारली नाही हेच यावरून दिसून येतं. वाचन अभिरुचीच्या चाकोऱ्या. पुस्तक गाजण्यातले इतके लहान मोठे अडथळे बघितल्यावर आता आणखी एका महत्वाच्या अडथळ्यापाशी आपण येऊन पोहोचलो आहोत. हा अडथळा आहे वाचकाच्या अभिरुचीचा. असं म्हणतात की लेखकाने लिहिलेलं पुस्तक एखाद्या वाचकाने वाचणं हा दोन मूल्य दृष्टींमधला संघर्ष असतो. वाचकाची मूल्य दृष्टी त्याच्या अभिरुचीमधून डोकावत असते. मराठी वाचकाला कोणती पुस्तकं अधिक आवडतात यावरून त्याच्या अभिरुचीचा एक नकाशा तयार करता येतो. आपण पाहिलं की मराठी वाचकाला ऐतिहासिक कादंबऱ्या आवडतात. पण या कादंबऱ्यांनी इतिहासातील घटना, व्यक्ती यांच्याबद्दल बहुसंख्य समाजात असणाऱ्या स्टिरियोटाइप्सना धक्का लावायला नको. याचं कारण असं की प्रत्येक समाजात एक प्रस्थापित सामाजिक वर्ग असतो आणि या वर्गाची कला साहित्याबद्दलची एक प्रस्थापित अभिरुची असते. या अभिरुचीला बहुसंख्य समाजाने शिरोधार्य मानलेली मूल्य, धारणा, कल्पना यांना धक्का देणारं कोणतंही लेखन मानवत नाही. असं लेखन एक वेळ वादग्रस्त ठरून गाजेल, पण लोकप्रिय होणार नाही. मराठीतल्या प्रस्थापित वर्गाच्या वाचन अभिरुचीला रोमॅन्टिक, भावव्याकुळ, नॉस्टॅल्जिक पुस्तकं अधिक भावतात. पाडगावकरांच्या कविता, अरुण दाते यांची गाणी, शिवाजी सावंत, वपू काळे, गोनी दांडेकर यांच्या कादंबऱ्या आणि पु ल देशपांड्यांच्या विनोदी लेखनातला मध्यमवर्गीय मूल्यांचा माफक उपहास हा यांच्या अभिरुचीचा लसावी आहे. अलीकडे त्यात झालेला बदल म्हणजे संदीप खरे यांची कविता, प्रकाश नारायण संत यांची पुस्तकं वगैरे वगैरे. हीच अभिरुची बाळगणारे पण थोडे प्रगल्भ वाचक माहितीपर साहित्य, दलित वंचितांची आत्मकथनं यांच्याकडे वळतात. ज्या तटस्थतेने हे वाचक नवी शास्त्रे, तंत्रज्ञान याबद्दल माहिती मिळवतात, तेवढ्याच तटस्थतेने अवचटांच्या पुस्तकातून ते शोषित वंचित घटकांविषयीचं सामाजिक ज्ञान मिळवतात. अज्ञात गोष्टींबद्दल जाणून घेण्याचं आकर्षण
प्रत्येक मनुष्याला कमी अधिक प्रमाणात असतंच. 20-25 वर्षांपूर्वी या अभिरुचीच्या लोकांनी ज्या उत्साहाने दलित आत्मकथनं वाचली, त्याच उत्साहाने आज ते हिम्मतराव बाविस्करांचं बॅरिस्टरचं कार्ट, सिद्धार्थ पारधे यांचं कॉलनी अशी पुस्तकं वाचत नावाजत आहेत. अशा प्रकारच्या दलित बहुजनांच्या पुस्तकांना बहुजन समाजातून आलेला नवा वाचक वर्ग मोठ्या प्रमाणावर लाभला हे खरं आहे. पण केवळ या परिघावरून आलेल्या नवा वाचकांच्या बळावर हे साहित्य आज लोकप्रिय ठरलेलं नाही. जी पुस्तकं प्रस्थापित अभिरुची जोपासणाऱ्या वर्गाने स्वीकारली, ती सर्व पातळ्यांवर गाजली, लोकप्रिय ठरली हे लक्षात घेतलं पाहिजे. प्रस्थापित अभिरुचीला मुळापासून हलवणारं, बदलून टाकण्याची ताकद असणारं पुस्तक पचत नाही. माहितीपर हलकी फुलकी पुस्तकं ते वाचतील, सैद्धांतिक विचारात पाडणारी चालणार नाहीत. वैचारिक साहित्यही मूलगामी, अस्वस्थ करणारं, आयुष्याची दिशाच बदलवून टाकणारं नको. वाईट असं की आज नव्याने मध्यम वर्गात प्रवेशणाऱ्या बहुजन समाजातला एक मोठा हिस्सा याच प्रस्थापित अभिरुचीला अनुसरत आहे. आयुष्याची वरवरची सुखासीन चाकोरी प्रत्येकालाच हवी आहे. ज्या पुस्तकामुळे ही चाकोरी विस्कटू शकेल अशा पुस्तकांच्या वाटेला जाणंही नको, अशी ही मानसिकता आहे. गंभीर साहित्याचा वाचक जगभरच कमी असतो, पण मराठीत तर तो जवळजवळ अस्तित्वातच नाही. त्यामुळे ललित साहित्य, इतिहास सोडून इतर प्रकारचं लेखन मराठीत फारसं झालेलं नाही. महाराष्ट्र विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळांसारख्या संस्थांनी तत्वज्ञान वगैरे विषयावर जी पुस्तकं काढली, ती वाचकांअभावी गोदामात पडून राहून सडली. समाजशास्त्र, राज्यशास्त्र याविषयीची काही मूलभूत महत्त्वाचं सांगणारं लेखन मराठीत अत्यंत तुरळक झालं. हे सर्व वाचक उपलब्ध नसल्यानेच झालं. साहित्य सोडून इतर कलांविषयी लिहिणं म्हणजे त्या कलाक्षेत्रातल्या आठवणी लिहिणं असंही प्रस्थापित अभिरुची समजते. त्यामुळे संगीत, चित्रकला, चित्रपट यावर जे काही थोडं बहुत लेखन झालं ते दुर्लक्षित राहिलं. प्रस्थापित मराठीतली वाचन अभिरुची इतक्या पराकोटीची एकारलेली आहे. पण समाजाची अभिरुची कधीच एका छापाची नसते. कालानुसार ती बदलत असते. आजच्या मराठी समाजात वाचनाची आपली वेगळी आवड आणि मुख्य म्हणजे निवड असणारे लोकही तयार होत आहेत. पण असे स्वतःचं वेगळं मूल्यभान असलेले, त्यानुसार वाचनाची वेगळी आवड जोपासणारे वाचक समुदाय मराठीत अद्याप अल्पसंख्याकच आहेत. प्रस्थापित विरोधी अशा या वाचक वर्गात समाजाच्या मधल्या आणि तळाच्या स्तरातून आणि वंचितांमधून आलेल्या वाचकांचं प्रमाण बरंच आहे. त्याला प्रस्थापित आणि पारंपरिक मूल्य व्यवस्थेबद्दल संताप आहे. आजचा हा वर्ग दलित कविता, आत्मकथनं, नारायण सुर्व्यांची कामगार कविता, स्त्री साहित्य या साहित्याचा वाचक आहे. पण प्रश्न असा की हा वाचकही वाचनाच्या बाबतीत पुन्हा काही स्टिरियोटाईपमध्येच गुंततोय का? प्रस्थापित वाचन अभिरुचीचा एकारलेपणा या नव्याने आकाराला आलेल्या वाचक समुदायात दिसू लागला आहे की काय? वेगवेगळी शास्त्रे, ज्ञानशाखा, चित्र, संगीत या कला आणि यांच्याविषयीची पुस्तकं या वाचकांनाही वाचायला नको आहेत का? आपली समाजव्यवस्था लोकांना वगळण्याच्या, लोकांमध्ये भेद निर्माण करण्याच्या तत्वांवर उभी राहिली. कला साहित्याच्या अभिरुचीतही ही वगळण्याची प्रक्रिया स्पष्ट दिसते. याचं कारण आपल्या समाजव्यवस्थेतच असावं की काय? की आपल्या जगण्यातही एक प्रकारचं एकारलेपण आलंय. आपल्या जाती, कुळ, गाव, प्रदेश, व्यवसाय, सामाजिक स्तर यातलीच माणसं आपण प्रामुख्याने जोडत जातो. आयुष्यभर एकाच प्रकारचा व्यवसाय किंवा नोकरी, जगण्याची रीत आपण अंगीकारत असल्याने एकाच एकसुरी लयीत आपण काम करत असतो. आपल्या वाचनाची अभिरुची त्यामुळे एकसुरी बनते काय? वाचनाची आवड जडल्यानंतर पुढे बहुतेक जण एकाच प्रकारचं साहित्य वाचत राहतात. आवडीनिवडी शक्यतो बदलत नाही, अभिरुची विकास पावत नाही आणि तिच्यात वैविध्य येत नाही. जगण्यातल्या एकारलेपणावर मात करण्यासाठी खरं तर वाचन हा फार चांगला मार्ग आहे. पण मराठी वाचक त्या दृष्टीने वाचनाकडे बघतच नाही की काय?
सुरुवातीलाच मराठीतला वाचक एकूण लोकसंख्येच्या किंवा वाचनक्षम लोकसंख्येच्या तुलनेत किती अत्यल्प आहे ते आपण पाहिलं. आणि या अत्यल्प वाचकाची जर इतकी एकारलेली अभिरुची असेल तर पुस्तकं गाजली काय आणि नाही गाजली काय. एकूण समाजावर त्यांचा परिणाम नगण्य आहे असंच म्हणावं लागेल. मग मराठी समाजात पुस्तकं वाचणंच निरर्थक ठरेल. पपायरस प्रकाशनने प्रकाशित केलेलं नितीन रिंढे लिखित पासोडी हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्या आणि जरूर वाचा. धन्यवाद.